साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। कसं आहे, एका थापड व एका गालावर 4-5 थापड मारायची मग मलन चोपड्याचं काम करतंय। ही हरामखोरी आहे सरकारची, हे डाकेखोरी आहे। तुम्ही सांगा, तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे ना, मग तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात घालून कांदा का स्वस्त करताय? तुम्ही बजेटमध्ये हात घाला ना। तुम्ही बजेटमध्ये हात घालत नाही आणि कांदा स्वस्त करता। वाढलेले भाव कमी करण्याची जशी तुमची मानसिकता आहे, तर कमी झालेले भाव वाढवण्यासाठी काय सरकार समोर येत नाही? हस्तक्षेप तुम्ही भाव वाढल्यावर करता, भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप करतं का सरकार? आणि मग अशा नामर्थ सरकारलाच खरं तर वठणीवर आणायचं आहे या निवडणुकीत। तसा आपापल्या पक्षाचा तो विषय आहे। माझं म्हणणं आहे का, मुख्यमंत्र्याच्या पदाची चढावळ जे दोन्ही आघाडी युतीमध्ये पाहतोय, हीच खरं तर चुकीची आहे। जनतेच्या काय आम्ही करू शकतो हे मुद्दे ते समोर आणत नाही। मुळात तुमच्या चेहऱ्यावर लोक मतदान करणार नाही, तुमच्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे, ही भूमिका प्रहारची बच्चू कडूची राहिली आहे। आम्ही लोकसभेमध्ये ते पण सांगितलं का निवडणूक आली, आता मुद्द्यावर बोला। कांद्याचं काय, सोयाबीनचं काय झालं, कापसाचं काय झालं, संत्रा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी कसा मरतं, कंत्राटी कामगाराचे काय हाल आहे, अजूनही घरकुल भेटलं नाही 75व्या वर्षामध्ये, हे बोललं पाहिजे ना। चेहऱ्याला बघून काय चाटायचं काय आपण त्यांना? चेहरा किती काही चांगला असू दे, डोक्यात विचार जर शेतकरी आणि मजुराला मारक असेल तर तुमच्या चेहऱ्याला पाहून काय करणार आहोत? ते चुकीचं आहे। पोलिसांनी अतिशय चुकीची भूमिका घेतली। लाईट लावण्याबद्दलचा काही थोडा तणाव मंडळ आणि धार्मिकता वाढली होती, अशा वेळेस लगेच त्याच्यात बंदोबस्त केला असता तर काल जी गोटमार झाली ती झाली नसती। आखरी माझं असं मत आहे का, उत्सव हा आनंदासाठी असतं, ते दुःखात परिवर्तित होऊ नये याची जबाबदारी शहरवासियातल्या सगळ्याच धर्मांनी घेतली पाहिजे। जे काही चुकीचे असेल आणि जे दोषी असेल ते कुठल्याही धर्माचे असू द्या, त्यांना प्रशासनानं ठोकून काढावं। असं काही चित्र नाही आहे, असं काही चित्र नाही आहे। एकनाथ शिंदे एवढे कमजोर नाही आहे आणि मला असं वाटते का मुख्यमंत्री म्हणून काही पावर असतं, असं नाही आहे का सरपंच दुसरा आणि सही मारणारा तिसरा, असं काही असू शकत नाही। एवढे काही ते कमजोर पण नाही आहे। लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं ना।